कौशिकी खांडेकर, भावाबद्दल विचारायला फोन केला ना? आणि तुमच्या बेजबाबदारपणाबद्दल सुद्धा. आमच्या बेजबाबदारपणाबद्दल? हो. अरे कमाल करताय तुम्ही. उलट मी तर तुमच्या फोनची वाट बघते कधीपासून. किती उशीर केलात आणि उगाच सगळीकडे नेहमी उशिरा पोचतात, उशिरा ऍक्शन घेतात म्हणून पोलीस बदनाम आहेत. पण काही म्हणा, मीडियालाच आपल्या भावाबद्दल इतक्या उशिरा कळलं याचं अप्रूप वाटतंय मला. तुमच्याशी वाद घालण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. तुमच्या कस्टडीतली माणसं ही तुमची जबाबदारी आहे ना. तुमच्या कस्टडीत कोणावर तरी हल्ला होतो हे चुकीचं आहे. हे कसं शक्य आहे? हे बघा, तुम्हाला जर तुमचं काम जमत नसेल ना तर राजीनामा द्या, पण लोकांच्या जीवाशी असं खेळू नका प्लीज. हा, आता कसं कान तृप्त झाले माझे. आता कसं मीडियाशी बोलल्यासारखं वाटलं ना. मॅडम, युवराज खांडेकरवर हल्ला झाल्यानंतर त्याला प्रथम उपचार देणं, हल्ला करणाऱ्या गुंडांवर कलम 307 लावणं, त्यांनी खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांची शिक्षा वाढवण्याची याचिका करणं, हे सगळं सुद्धा आम्हीच केलंय. अहो एवढंच काय, मॅजिस्ट्रेट स्वतः येऊन बघून गेलेत. होम मिनिस्ट्री, ह्युमन राईट्स सगळ्यांना रिपोर्ट्स गेलेत. तुम्ही उलट माझे आभार मानले पाहिजे, तो उलट माझ्यावरच आरोप करताय. हा, अहो आरोप करायच्या आधी जरा नीट शहानिशा तरी करा. काय तो म्हणे, जबाबदारी घ्यायला जमत नसेल तर राजीनामा द्या. मॅडम, बातम्या बघायला चॅनल अजून खूप आहे. 2 दिवसात मी स्वतः तुमच्या विरुद्ध कोर्टात केस अपील करणार आहे. आज जे काही घडलंय ना त्याच्यावर इन्क्वायरी होणार आहे. मी स्वतः रिक्वेस्ट करणार आहे कोर्टात. आणि जर मला कळलं की तुमचा या सगळ्याशी काहीही संबंध आहे तर तुमचं सस्पेन्शन कन्फर्म आहे. कळतंय? मला तुमच्याकडनं थँक्यूची अपेक्षा होती, बट नेव्हर माइंड. तुम्ही माझ्यावर केलेला आरोप हेच तुम्ही मला म्हटलेलं थँक्यू आहे असं समजून मी तुम्हाला यू वेलकम असं म्हणते. मी आणि माझ्या टीमने सिच्युएशन जबाबदारीनेच हँडल केली आहे आणि तुम्ही सिद्ध करू शकते. जबाबदारीने हँडल केली का बेजबाबदारपणे षडयंत्र रचलंय? यामागे जे काही सत्य आहे ना ते मी शोधून काढणार आहे. ऑन दॅट नोट, गुड लक. कौशिक, हे बघ, हो हो मिस्टर ताडगे, अहो माझं आणि कौशिकीच्या या विषयावरती अगदी व्यवस्थित बोलणं झालेलं आहे. हां, तर तुम्ही आता वेळ घालवू नका. तुम्ही उद्याच्या कोर्ट केसची नोटीस घेऊन लगेच निघा, पोलीस स्टेशनला निघा. पोहोचा तिकडे, तुमची कदाचित मदत लागू शकते. कौशिकी पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाली सुद्धा. प्लीज निघा तुम्ही. हां, ओके ओके ओके, ठीक. काय काय झालं मला? बाबा, कौशिकी ताई खरंच पोलीस स्टेशनला गेल्यात? हो, आपल्याला काहीतरी करावं लागणारच ना बा. युवराजला पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली आहे. बहीण म्हणून ती आता शांत नाही बसणार आहे. आणि तिने जर आता ठरवलंच आहे ना युवराजला सोडवायचं, तर ती काही करून जेजेच्या तावडीतनं युवराजला सोडवणार. बघतो. बाबा, तुम्ही चहा घ्या ना, बसा. काय चाललंय? काय ना, तुम्हाला सौद्याची माणसं कळतात पण सौद्याची जागा कळत नाही. ही कशी परफेक्ट जागा आहे. आता बोला. श्रीमंत असण्याचे ना फायदे, खर्च कुठे करायचा आपोआप कळतं. दे यू गो. पण काय आहे ना, श्रीमंत असून सुद्धा असं किंमतच करता येत नसेल, काय उपयोग आहे त्या श्रीमंतीचा? किंमत बोला. 2 करोड. माझ्या मुलाची किंमत ह्याच्यापेक्षा जास्त आहे. 4 करोड आहेत. मोजून घ्या. ओके, नोटांचे नंबर सिरियल प्रमाणे नाही आहेत.
इम्प्रेस्ड. एवढं तर कळतं ना पद्मिनी खांडेकरला. मग हेही कळत असेलच की ह्या डील बद्दल बाहेर कोणालाही काहीही कळता कामा नये. माझ्या विरोधात असेही तुमच्याकडे काहीच पुरावे नाहीये, पण तुमच्या मुलाबद्दल रचायला माझ्याकडे खूप काही आहे. सो ही डील आपल्यातच झाली हा शब्द देते मी. माझ्या मुलालाही याबद्दल मी काहीही कळू देणार नाही. पण जगाच्या दृष्टीने आता माझा मुलगा निर्दोष आहे. मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. संशयित म्हणून अटक केली होती, आता सोडतोय. नो मोर क्वेश्चन्स. चला निघा. चला चला मॅडम बोलले ना, चला निघा. चला चला सांगितलं ना मॅडम, चला. आवडा रागवला वाटतं. तो आमचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. सो तुमचे प्रश्न आता तुमच्या घरी जाऊन सोडवा. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, द कौशिकी खांडेकर. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली, पण एक गोष्ट सांगते, तुझ्या भीतीने नाही सोडलंय त्याला, पुराव्यांच्या अभावी सोडलंय. जर पुरावा सापडला तर पुन्हा कारवाई करायला ही जे जे मागे पुढे बघणार नाही, आणि जे जे बोलते ते ते करते.